4 ओवर का यह मुकाबला, दोनों टीम को हम देंगे यहां से ढेर सारी शुभकामनाएं और मैदान के अंदर हम निकल जाएंगे। 1-14 को मुकाबला शुरू हो जाएगा। 20 मिनट है आपके पास 4 ओवरों के लिए। मुकाबला तुरंत शुरू होगा और 20 मिनट में पहली इनिंग खत्म हो जाएगी। ध्यान रखना है दोस्तों, एक बार फिर से सभी का स्वागत। पहली गेंद, गेंदबाज है तैयार, गैप में गेंद जाएगी, तेज आउटफील्ड है, 2 खिलाड़ी पीछा कर रहे हैं लेकिन गेंद को रोकना नामुमकिन। गेंद सीमा पार, मिल जाएगा चौका। पहली गेंद केवल दिशा देने का काम किया था, सही सोच है, ज्यादा जोर से खेलने की आवश्यकता नहीं है। जिस दिशा में गेंद आई केवल दिशा दी इस गेंद को, गैप में गेंद चली गई और गेंद को रोकना नामुमकिन था। पहला चौका आया, खाता खुल चुका है नारपोली क्रिकेट टीम के पारी का। त्याग के बिना कुछ भी पाना संभव नहीं है दोस्तों, एक सांस लेने के लिए भी दूसरी छोड़नी पड़ती है। इस बार पहली गेंद के ऊपर एक्शन हमने देखा, उसका ये रिएक्शन, डॉट गेंद की समाप्ति होती भी पहली गेंद के ऊपर चौका आया था। तेज निकली गेंद पड़कर, गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है ऋषि नारंगीकर। बल्ले का बाहरी किनारा, खिलाड़ी तैनात है गली के क्षेत्र में, शॉर्ट पॉइंट भी कह सकते हैं। 1 रन का इजाफा होता हुआ 1 रन की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। टीम की रन संख्या जाकर पहुंचे 5 के ऊपर। सक्सेस की एक खास बात होती है दोस्तों कि वो मेहनत करने वालों पर फिदा होती है और यहाँ पर सक्सेस यदि आपको चाहिए तो स्ट्रगल आपको करना होगा, संघर्ष जरूरी हो जाता है क्रिकेट में। और वही सोच रखेंगे, पॉजिटिव थिंकिंग, सकारात्मक रवैया, पॉजिटिव एटीट्यूड क्रिकेट में आपको बेहद जरूरी हो जाते हैं और वही कोशिश होगी। पहली गेंद के ऊपर जरूर चौका आया था, तेज गेंद थी नरेंद्र के लिए। अनुभवी खिलाड़ी, एक्सपीरियंस खिलाड़ी, अनुभव से भरा हुआ, कई साल से नारपोली टीम के लिए क्रिकेट खेला है। लेकिन ये टूर्नामेंट अलग है, ये प्रतियोगिता अलग है, ये दिन अलग है, ये रात अलग है, ये अपोनेंट अलग है, यहाँ पर जो विरोधी टीम है वो अलग है। और ये गेंदबाज किस तरीके से, विपरीत सवाल क्या पूछने में कामयाबी मिलेगी। पहली गेंद के ऊपर चौका जरूर आया था लेकिन उसके बाद ये कमबैक है। पहले ओवर की 4 गेंदें गुजर चुकी है, रन बने हैं 5 रन बिना नुकसान मैदान के अंदर। गति में मिश्रण किया था, इस बार तीर की तरह सीधी निकली, डॉट गेंद की समाप्ति होती भी लाजवाब गेंदबाजी का नजारा। वेरिएशंस दिखा रहे खिलाड़ी, सही सोच के साथ सही दिशा में सही टप्पे के ऊपर खामोश रखा है बल्लेबाजों को। अगली गेंद इस बार ऑफ स्टिक के बाहर से गुजरेगी गेंद, अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 6। इस ओवर के आने वाली अंतिम गेंद का खेल है बाकी। ऋषि मौजूद है, स्ट्राइकर एंड के ऊपर नरेंद्र मस्कर। अभी तक 2 गेंदें नरेंद्र ने लगातार डॉट खेली है, बड़े स्ट्रोक की तलाश में होंगे। और यहां पर बल्लेबाज आउट, बड़ी मछली फंस चुकी है जाल में। पहला खिलाड़ी मैदान के बाहर, नरेंद्र मस्कर गोज, ऋषि के नाम, चिरने टीम के नाम यह पहली सफलता। चलो बल्लेबाज मैदान के अंदर तुरंत आने दोस्तों, इतना समय नहीं है नारपोली टीम। 4 ओवर के मुकाबले में अपने बल्लेबाज फिक्स हो दे तो आपसे प्यार से हम गुजारिश करते, ज्यादा समय व्यतीत ना करते हुए नया बल्लेबाज तुरंत मैदान के अंदर आना चाहिए। क्रिकेट में हर एक टूर्नामेंट में, हर एक प्रतियोगिता में कुछ नियम बनाए जाते, रूल्स बनाए जाते, उस नियमों का आपको पालन करना होता है। पहले ओवर की समाप्ति हुई, पहले ओवर में रन आए टोटल 6 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। अब यहां से क्या सोच रही है मैदान में, एक सोच लेकर चलनी है। 35-40 तक हर हाल में पहुंचना है। ये विकेट रंग बदल रहा है और जैसे जैसे ठंड आ रही है मैदान में यकीनन गेंदबाजों को और मदद मिल रही है और इसका फायदा चिरनेर क्रिकेट टीम जरूर उठाना चाहेगी। सामने बल्लेबाज होंगे इस बार आर्यन और उसका साथ निभाने के लिए एज अ ओपनिंग ब्लास्टर जो खिलाड़ी पहुंचे थे रोहन मस्कर ऑन स्ट्राइक। रोहन की बात करेंगे, 1 चौका रोहन ने जरूर खेला था। 5 का योगदान है रोहन का। टीम की रन संख्या टोटल 6 है। गेंदबाजी में आएगा गेंदबाज
विवेक हातनोलकर। ओवर द विकेट से गेंदबाजी होगी विवेक की। 4 ओवर का मुकाबला है। गेंदबाज तैयार है दूसरे ओवर की पहली गेंद लेकर। विवेक हातनोलकर। जोरदार अपील, बिल्कुल विकेटों के आगे पकड़े जाएंगे। मिस कर गए, मौका बना था, लेग साइड पर खेलने की कोशिश थी, बिल्कुल स्टंप के सामने पाए गए और लेग बिफोर द विकेट। दूसरा करारा झटका नारपोली क्रिकेट टीम की उम्मीदों को। नया बल्लेबाज अभिजीत मोरे। पहला ओवर में 6 रन आए थे। दूसरे ओवर की पहली गेंद के ऊपर सफलता आई। जैसे कहते हैं ना कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में ही जहान होता है। क्योंकि रुकावटें आती है सफलताओं की राहों में, ये कौन नहीं जानता। फिर भी वो मंजिल पा ही लेता है जो कभी हार नहीं मानता। आपको बड़ा सोचना है मैदान के अंदर, पॉजिटिव थिंकिंग आपको रखनी है, एटीट्यूड। क्योंकि क्रिकेट में ये छोटे छोटे पल होते हैं जो आपको निभाने होते। विकेट जरूर गिरी लगातार 2 गेंदों के ऊपर, क्या वापसी करने की क्षमता रखते हैं। इस बार बल्लेबाजी में आएंगे बल्लेबाज अभिजीत मोरे इन एट नंबर 4। गेंदबाजी के लिए गेंदबाज विवेक हातनोलकर राउंड द विकेट से आएंगे इस बार। बाएं हाथ के खिलाड़ी के लिए अच्छी गेंद थी। टप्पा गिरने के बाद थोड़ा सा अतिरिक्त बाउंस भी मिला। विकेट कीपर ने अपना काम बखूबी से निभाया। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। जिसे कहते हैं ना कि तीर को भी आगे छोड़ने से पहले पीछे खींचना पड़ता है, उसी तरह अच्छे दिनों के लिए बुरे दिनों से भी लड़ना पड़ता है। और लड़ाई जारी है, मेहनत जारी है, पसीना बहाना जारी है अपने अपने टीम के लिए, चाहे आप बल्लेबाज हो चाहे आप गेंदबाज हो। ऑफ स्टिक की ये गेंद थी, एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी पीछा करेगा। सीमा रेखा के नजदीक गेंद को रोका गया। तब तक 2 रन लेने का पर्याप्त समय बल्लेबाजों के पास था और 2 रन का इजाफा होता हुआ। 2 रनों की मदद से पारी आगे पहुंच जाएगी। टीम की रन संख्या टोटल बनी है 8 रन। 3 गेंदें गुजर चुकी है इस ओवर में। अच्छा मुकाबला चलता हुआ गेंद और बल्ले के बीच में। इस सत्र की पहली गेंद के ऊपर चौका आया था, लेकिन उसके बाद कमबैक था ऋषि नारंगीकर का और विवेक हातनोलकर उसी दिशा में रेल चल करते हुए। इस बार ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गेंद गुजरी। अंपायर ने हमें बताया कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई टीम की रन संख्या जाकर पहुंची 2 विकेट के नुकसान के ऊपर नारपोली टीम 9 रनों के ऊपर। इस ओवर के आने वाली अभी भी 3 गेंदों का खेल है बाकी। दूसरा ओवर जारी है राउंड द विकेट से। विवेक आएंगे इस बार। हल्के हाथों से खेला, केवल टाइम किया था इस गेंद को। अच्छा बल्लेबाज दिख रहा है। चौथे नंबर के ऊपर अभिजीत मोरे, क्योंकि 2 अच्छे स्ट्रोक जरूर खेले थे। चौका छक्का नहीं आया, लेकिन जो टीम को तलाश थी, विकेट भी बचाना है, रन भी बनाने। दूसरे छोर के ऊपर आर्यन है, आर्यन पाटिल। रोहन मस्कर और नरेंद्र मस्कर के आउट हो जाने के बाद मिडिल ऑर्डर की जिम्मेदारी बढ़ जाती है। अब पार्टनरशिप, साझेदारी क्रिकेट में बेहद जरूरी होती है। और वो साझेदारी क्या आएगी, ये भी सवाल बना हुआ है। अच्छा स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी मौजूद। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है, दूसरे की कोशिश थी, लेकिन 1 की रन है, 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। 1 रन की मदद से अब पारी पहुंची है नारपोली टीम 11 रनों के ऊपर। इस ओवर की अंतिम गेंद का खेल बाकी है। एक वाइड जरूर आया था विवेक हातनोलकर का, लेकिन अभी तक कोई बड़ा स्ट्रोक लगाने में बिल्कुल कामयाबी नहीं मिली नारपोली क्रिकेट टीम के बल्लेबाजों को। अंतिम गेंद राउंड द विकेट से अभिजीत मोरे से। आशा है, अपेक्षा है, उनके कंधों के ऊपर बोझ है, जिम्मेदारी है। क्या जिम्मेदारी उठाएंगे? बड़े स्ट्रोक की तलाश कर तो जरूर रहे थे। विकेट कीपर की गलती, और गलती की कीमत चुकाएगी वाइड +1। ये छोटे छोटे पल जरूर क्रिकेट में दुख देंगे गेंदबाज को, क्योंकि यहां पर विकेट कीपर थोड़े से फंबल हुए और इसका पूरा फायदा उठाया बल्लेबाजों ने। पहले से रन नहीं बन रहे और ऐसे रन आपको देंगे तो बिल्कुल गुस्सा जायज है गेंदबाज का। टीम की रन संख्या बनी है टोटल 13 रन। अंतिम गेंद आएगी स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज आर्यन पाटिल। आर्यन से भी उम्मीदें हैं, तीसरे नंबर का यह खिलाड़ी है राइट आर्म ओवर द विकेट से। सीधे बल्ले से खेला, पीछे खिलाड़ी तैनात, क्या छूटा, दिल टूटा। रन मिलेगा केवल सिंगल, जरूर मौका बना था। आर्यन बिल्कुल फंस चुके थे। 1 में स्पीड, 1 क्या छूटा। रन बने 2 ओवर के समाप्ति के बाद 14 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर।
अभी भी 2 ओवरों का खेल बचा हुआ है, 14 रन अभी तक बने हैं। चिरनेर क्रिकेट टीम चलो मुकाबला शुरू करना है दोस्तों। जिस रिदम में मुकाबला शुरू है उसी रिदम में आपको जारी रखना है। प्रदीप बोईर इनके ओर से छक्के और चौकों के हैट्रिक के लिए 1000 रुपए का कैश प्राइज है। गेंदबाजी लेकर आएगा गेंदबाज। गेंदबाज तैयार है साहिल। चलो चिरनेर टीम बहुत समय लिए रहे हो दोस्तों, आप इतना समय नहीं बनता। ओवर द विकेट से ये गेंद थी, क्या लाजवाब गेंदबाजी का नजारा। पहली गेंद आएगी डॉट। आर्यन बिल्कुल खामोश है। जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर गेंद और बल्ले के बीच में चलता है। बा पहली गेंद आएगी डॉट। 13 गेंदों का सफर समाप्त होता हुआ इस सत्र की पहली गेंद के ऊपर चौका लगाया था रोहन ने, लेकिन उसके बाद 12 गेंदों का इंतजार है। अभी तक बाउंड्री आई नहीं। रन बनाने के लिए संघर्ष करना पड़ रहा है बल्लेबाजों को। और इस बार बल्लेबाज आउट। आर्यन बनेंगे चलते। गेंद को छोड़ा था और लेग स्टिक उखाड़ दी। कमाल की गेंदबाजी। तो मुकाबला जारी है। तन्मय 11 जय मसोबा नारपोली और चिरनेर के बीच में लड़ाई जारी है। और यहां पर तन्मय 11 नारपोली क्रिकेट टीम थोड़ी सी मुश्किलात की घड़ी है उनके लिए। संकट के बादल मंडरा रहे, लेकिन ना थके अभी पैर ना भी हिम्मत हारी है। हौसला है मुकाबले में कुछ कर दिखाने का, इसलिए सफर अभी भी जारी है। सफर कहां तक पूरा होगा यहां पर तन्मय 11 नारपोली क्रिकेट टीम का, यह भी देखने वाली बात है। टीम की रन संख्या टोटल बनी है 14। 2 गेंदें जबरदस्त फेंके दी साहिल ठाकुर मैदान में। पेस है इस खिलाड़ी के पास, रफ्तार है, गेंदें घुमाने की कला है, महारत है, खासियत है, और यही स्टाइल रही है साहिल की हमेशा से। नारपोली क्रिकेट टीम भी गेंदबाजी से वार करना जरूर जानती है, लेकिन गेंदबाजों के लिए कुछ रन तो जोड़ने होंगे जिससे लड़ाई हो सकती है, जिससे आप संघर्ष कर सकते हो, जिसके लिए आप मेहनत करोगे इस मुकाबले को जीतने के लिए। ये मुकाबला जीतेंगे तो सुपर 12 तक का सफर यहां पर कौन तय कर पाएगा, यह भी देखने वाली बात है। टीम की रन संख्या टोटल बनी है 15 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर। 3 गेंदों का आना अभी भी बाकी होगा स्ट्राइकर इनके ऊपर अभिजीत मोरे और साहिल ठाकुर। ये बैटल, ये मजा आएगा। बाहयात का गेंदबाज, बाहयात का बल्लेबाज है। राउंड द विकेट, फुल टॉस, फायदा उठा नहीं पाए। पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है, दूसरे की कोशिश, अच्छे थ्रो की है उम्मीद। और 3 रन यहां पर जरूर बने। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, ये गलतियां करवा रहे। रनिंग बिटवीन द विकेट कितनी अहम होती है मैदान में। सिंगल को डबल में कन्वर्ट किया, थ्रो जब तक पहुंचता दूसरे के लिए पलट चुके थे खिलाड़ी। तीसरे में ओवर थ्रो की उम्मीद नहीं दी, गेंदबाज ने कलेक्ट किया लेकिन गिलिया पहले से भी कर चुके थे। तब तक 23 दौड़े मैदान में अभिजीत। क्या कमाल की बल्लेबाजी है, वो सही सोच रख रहे हैं, क्योंकि चौके चक्के नहीं आ रहे तो सिंगल डबल से रन बनाना ही बेहतर है। और ये 3 रनों की मदद से पारी आगे बढ़ेगी 18 रनों के ऊपर। 2 गेंदों का सफर अभी भी जारी है, बाकी है मैदान में। राउंड द विकेट से गेंदबाज साहिल ठाकुर, इस बार बल्लेबाज होंगे अभिषेक मोरे। ये गेंद यहां पर विकेट कीपर की गलतियों के ऊपर गलतियां है। रन मिलेगा यहां पर सिंगल। 22 का ये रन आता हुआ। अभी तक बल्ले से उतना खास प्रदर्शन दिखा नहीं। सिंगल डबल जरूर दौड़े हैं खिलाड़ी मैदान में, स्ट्राइक को रोटेट किया जा रहा है। 17 गेंदें पूरी हो चुकी है और रन बने हैं टोटल 19 रन। अंतिम गेंद का खेल है बाकी। स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज है अभिजीत मोरे। बड़े स्ट्रोक की तलाश अभी भी जारी है। संघर्ष यहां पर जारी है, तड़प जारी है नारपोली के दर्शकों के। तन्मय 11 नारपोली टीम मैदान के अंदर खेल रही है चिरनेर के खिलाफ। एक और गेंद आएगी डॉट, तो 3 ओवर की भी समाप्ति। और 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 3 विकेट के नुकसान के ऊपर 19 रन।
यंगस्टर नारपोली संघाचा संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा घोडील देवा कसलखंड संघाचा संघनायक. दोन्ही संघांचे संघनायक संपर्क साधा. कसलखंड संघाचा संघनायक आणि यंगस्टर नारपोली संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचे. दुसऱ्या फेरीतील ही तिसरी लढत असणारी आजच्या रात्रीतील. जाएंगे मैदान में. अंतिम ओवर लेकर आएगा गेंदबाज सुजल. स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज है अभिषेक मोरे. पहली गेंद आएगी. रन बने अब तक 19 रन. बड़े स्ट्रोक की तलाश अभी भी है. क्या कमाल की गेंदबाजी रही है, लेकिन इस बार थोड़ी से ऑफ से बाहर है. अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है. अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती भी. रन बने टोटल 20 रन स्कोर कार्ड के ऊपर है. आने वाली 6 गेंदें कितने रन बनेंगे, कितने रनों का टारगेट होगा, कितने रनों की चुनौती पेश होगी, कितने रनों का पीछा करने के लिए उतरेगी चिरने क्रिकेट टीम. चिरने क्रिकेट टीम की यदि बात करेंगे पिछले मुकाबले में भी क्या कमाल की गेंदबाजी रही थी और उसी दिशा में अभी भी सफर है. एक और गेंद आएगी ऑफ स्टिक के बाहर. 2 लगातार वाइड गेंद. इससे आप बल्लेबाजों के ऊपर जो दबाव बनाए 3 ओवर का उसको हटा रहे. ये खराब गेंदबाजी है. शरीर से दूर रखने की कोशिश है. डेथ ओवर, अंतिम ओवर, स्लॉग ओवर जिसमें सबसे ज्यादा प्रयास होता है बड़े स्ट्रोक का, और वही ओवर में पहली 2 गेंदों के ऊपर आप दान में रन दे रहे हो और इसका मतलब है दबाव के ऊपर आप गिर चुके हो. और यदि गेंदबाज दबाव में रहता है तो थोड़ी सी दिशाहीन गेंदबाजी होती है और वही घटता है. आप सामने बल्लेबाज अभी भी मौजूद है अभिषेक. ऊंचाई ज्यादा है, लंबाई भी ज्यादा है. जैसे मैंने कहा था जो दबाव बना है 2 वाइड गेंदों के बाद एक गेंद सामने आनी ही थी और उसी का इंतजार था. गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर. बड़ा छक्का. रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर 27 रनों तक का सफर है अभी तक नारपोली क्रिकेट टीम का. तन्मय 11 नारपोली क्रिकेट टीम जो पहले बल्लेबाजी कर रही है और चिरनेर क्रिकेट टीम के सामने अंतिम क्षणों में अब कहां से मुकाबला क्या पलटेगा. 1 ओवर पूरा मुकाबला बदलता है जब 4 ओवर के मुकाबले हम देखते हैं और ये बड़ा ओवर क्या साबित होगा. पहले एक गेंद में 8 रन आए हैं. 5 गेंदें अभी भी बाकी है. गेंदबाज है तैयार. सुजल की ये गेंद. ऊंचाई ज्यादा है, लंबाई भी मिल जाएगी. बैक टू बैक ये दूसरा छक्का है. दर्शकों की आवाज बता रही है बेसब्री से इंतजार था इन बड़े स्ट्रोक का और आखिरकार वो 2 बड़े स्ट्रोक अंतिम क्षणों में आए और इन 2 छक्कों की मदद से रन बने हैं 33 रन. सोचने पर मजबूर कर दिया है कहां पर गेंदबाजी करे. अब पूरे खिलाड़ियों ने थोड़ी सी छोटी सी टीम मीटिंग है, लेकिन मैं गुजारिश करूंगा कप्तान से कि ज्यादा समय व्यतीत ना करें दोस्तों, क्योंकि यह समय नहीं है टीम मीटिंग का. रात के बज चुके हैं 1:34. अभी भी 4 गेंदों का खेल बाकी है. स्ट्राइकर के ऊपर बल्लेबाज अभिषेक को हम देख पा रहे 2 छक्कों के साथ पारी का आगाज किया है. 5वें नंबर के ऊपर आए थे. ऊपरी क्रम के बल्लेबाज बिल्कुल असफल रहे थे मैदान में, लेकिन उनकी कमी अंतिम क्षणों में महसूस नहीं होने दे रहे. 2 छक्के, दबाव भरा माहौल है सुजल के ऊपर. क्या सुजल का कमबैक होगा या अभिषेक अपनी बल्लेबाजी वैसे ही जारी रखेंगे? दबाव है. इस ओवर का यह तीसरा वाइड है. खराब गेंदबाजी का नजारा. नजरें बदलो तो नजारे बदल जाते हैं. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती और मैदान में कुछ किए बिना आपकी जय जयकार भी नहीं होती. जिन 3 गेंदबाजों ने मुकाबला पकड़ के रखा अंतिम क्षणों में 3 वाइड, 2 छक्के, 2 गेंदों में लगभग 15 खर्चे. एक और अच्छा स्ट्रोक है लेकिन पीछे खिलाड़ी मौजूद, लेकिन यह क्या छूटा है मैदान में और गेंद जाएगी सीमा रेखा पार.
बीमर के लिए भी यहां से हम चेक करेंगे। तीसरे अंपायर हम यहां से जरूर चेक करेंगे हाइट फैक्टर। फेयर डिलीवरी। तो इस गेंद के ऊपर आए टोटल 4 रनों के मदद से पारी रफ्तार से आगे बढ़ते हुए 38 रन। 3 ओवर में केवल 19 बने थे। ये क्रिकेट है दोस्तों, हमने पहले भी जिक्र किया था कि यहां पर बाजियां पलटने में देर नहीं लगती और एक बड़ा ओवर मुकाबले का नतीजा पूरी तरीके से बदल सकता है। अब राउंड द विकेट से आएंगे। 3 लीगल गेंदे, 3 वाइड, 2 छक्के, 1 चौका अब तक हमने देखा है। रन बने हैं टोटल 38 रन। चौथी गेंद आएगी इस बार राउंड द विकेट। ये अच्छी गेंद थी, पीछे खिलाड़ी जरूर तैनात है, दूसरे की कोशिश जरूर हो गई, थोड़ा सा फंबल है, फील्डिंग में गलतियां हो रही है बार बार। रन बने हैं टोटल 20, यहां से रन बने हैं 40, माफ करना दोस्तों, 40 रन। इस ओवर में अब तक 21 रन बने हैं। सूजल मैदान के अंदर महंगे साबित होते हुए 2 गेंदों का आना अभी भी बाकी है। अच्छा क्रिकेट खेला था अब तक चिरनेर क्रिकेट टीम ने, लेकिन अंतिम क्षणों में उनके लिए ये अच्छी खबर नहीं है, क्योंकि जो मोमेंटम लेकर चल रहे थे मोमेंटम को तोड़ा है मैदान में। जो रिलैक्स नजर आ रहे थे सर खुजाने के ऊपर मजबूर कर दिया है। अगली गेंद हल्की सी अपील हुई थी विकेटों के पीछे से, यहां पर हम देख सकते हैं डॉट गेंद की समाप्ति होती हुई। ये अच्छी गेंद थी, टप्पा गिरने के बाद एंगल चेंज करती हुई, एंगल बनाती हुई, कौन बनाती हुई विकेट कीपर के हाथों में। रन बने टोटल 40। अंतिम गेंद का खेल है बाकी, अंतिम गेंद है। जाएंगे मैदान में सूजल, एक बार फिर से है तैयार। राउंड द विकेट से गेंदबाजी होगी। अच्छा स्ट्रोक है सीधे बल्ले से, रन बनेंगे 46। तालियां बजती रहनी चाहिए दोस्तों अभिषेक के लिए, क्या लाजवाब है बल्लेबाजी है। एक समय पे ऐसा लगा कि नारपली टीम की बल्लेबाजी फंस गई मैदान में, लेकिन उसके बाद तूफान आया और रन बने 46। जीतने के लिए 47 की है जरूरत। टॉस केला जातोय। यंगस्टर नारपोली पक्ष गोडील देव कसडगण टॉस जिंकलाय, कसडगण टीमला प्रफुल्ल मध्ये आपण निर्णय कळवायचा जो असेल तो चोवीस चेंडू आणि 47 धाब्यांची गरज असेल जिंकण्यासाठी। दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण चिरनेर टीमला पाहू शकाल। अगदी पहिल्या 3 षटकामध्ये सुरलीत चालू होता। अभिषेक मोरेची बॅट मात्र मैदानामध्ये चालली आणि नक्कीच कमालीचे फटके तब्बल 27 धावांचं षटक नक्कीच आलं ते मात्र नारपोली टीमसाठी, आणि तिथून मात्र सामन्याला युटर्न देताना आपण तिथे पाहिलं गेला। 24 चेंडू आणि 47 धावा या मैदानात कठीण नसतील, परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी झाली मैदानामध्ये नारपोली टीमच्या माध्यमातून, तर या धावा कठीण होऊ शकतात। चला 2 बॅटर येऊ द्या मैदानामध्ये, कुठलाही विलंब न करता बॅटर येऊ द्या आणि विनंती असेल नारपोली टीमला आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या। पाठीमागच्या सामन्यामध्ये चांगला बचाव केला होता गोलंदाजी करत असताना या टीमने, तर नक्कीच
या धावा मात्र मोठ्या असतील आता नारपोली टीमसाठी. प्रत्येक षटकामध्ये पाहायला गेलं तर 11.75च्या सरासरीने खेळ करायचा चिरनेर टीमला क्षमता आहे या धावा कंप्लीट करण्याची. नक्कीच या धावा कंप्लीट केल्या जातील का. 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहू शकाल. पहिल्या 3 षटकामध्ये 19 धावा आणि नंतर 1 षटकामध्ये तब्बल 27 धावा. क्रिकेट आहे, काही घडू शकतं. कधी पारी उधर तर कधी पारी इधर. नक्कीच आता मॅचमध्ये रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 2 दिग्गज संघ याच विभागातील दर्जेदार खेळ करणारा जय मसोबा जय हनुमान नारपोली टीमला पाहता आज मात्र तन्मयी 11 या नावाने संघ दाखल झालाय. दुसरी टीम देखील आपल्याला या स्लॉटमध्ये पाहायला मिळतं ती मात्र यंगस्टर नारपोली. दिनेश पाटीलला नक्कीच नेतृत्व करताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पहिलं षटक खूप इम्पॉर्टंट असेल दोन्ही टीमसाठी. नक्कीच या षटकामध्ये धाबा जमवण्याचा प्रयत्न करेल ती मात्र बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये नारपोली टीम. परंतु त्या धावा जमवल्या जातील का. अभिजित मोरेला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतो. पहिल्या मॅचमध्ये अवघ्या 3 धावांचं षटक अभिजित मोरेने हाताळलं होतं. डावकुऱ्या शैलीचा वेगवान तेज तरार सातत्याने प्रत्येक चेंडू वेगळ्या व्हेरिएशनमध्ये तो टाकत असतो आणि तो सफल देखील होत असतो. सलामीची जोडी ऋषी नारंगीकर आणि साहिल चव्हाण ही जोडी मात्र मैदानात येताना दिसते. पहिलाच बॉल बॅट्समन ऋषीसाठी असेल. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल अभिजित मोरे. 24 चेंडू आणि 47 धावांचं आव्हान कशा रीतीने पेललं जाईल, कोण सेमीफायनल आजच्या रात्रीमधील गाठेल याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष असेल. पहिलाच बॉल फुलटॉसला टॉस केलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीपलात आणि चांगला झेल टिपत पहिल्या चेंडूवर पहिली सफलता. बाद होतोय फलंदाज बॅट्समन ऋषी नारंगीकर. बॅक टू डग आउट. ऋषीसाठी झालं आखलं होतं जरूर काही क्षेत्ररक्षक तिथे डीपला तैनात केलं होता. त्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी मात्र केली. गोलंदाज पाहायला गेला अभिजित मोरेला गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. पहिल्या चेंडूवर पहिली सफलता मात्र मिळवली जाते. फुलटॉस चेंडू थोडीशी दिशा वेगळ्या दिशेने असता तर हा मोठा फटका नक्कीच कन्वर्ट होताना आपण पाहू शकला असता. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर दाखवली. गोलंदाज अभिजित मोरे या गोलंदाजाने 47 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला धावा देखील काढायच्यात आणि विकेट देखील टिकवायच्यात मैदानामध्ये. 11.75च्या सरासरीने तब्बल आपण 12च्या सरासरीने पकडल्या तरी प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका चेन्नई टीमच्या बाजूने येत असेल. सिंगल डबल 5 चेंडूमध्ये आल्या तर या धावा कंप्लीट होऊ शकतात. परंतु अशी भेदकता गोलंदाजीमध्ये असेल तर या धावा मात्र कठीण होतील. त्या बॅटिंग करत असताना चेन्नई टीमला पुढचा गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. अभिजित मोरे स्ट्राईक एंडला आपण विवेक हातनोलकरला बॅटिंग ट्रॅकवर पाहतोय. पहिलाच बॉल विवेक साठी. गोलंदाज अभिजित. यावेळी चांगला फटका समोरच्या दिशेने नो मास लँड मधना चेंडू फरार झालाय. 1 बाउन्स सीमा रेषेबाहेर. दर्जेदार चौकार येतोय बॅटिंग करत असताना विवेकच्या बॅटमधून. चौकार दाखवला जातोय. सुरुवात मात्र दिमागदार करत असताना आक्रमक शैलीतून विवेक अतनुलकर मात्र चांगलं प्रत्युत्तर इथे देत असताना मैदानामध्ये दबाव मात्र झुंगारून अजून एक बॅकफुटला गेले. डीप स्क्वेअर लेगला कव्हर करत क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतोय. जोपर्यंत अवधी होता तोपर्यंत मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावेच्या मदतीने 6 धावा ऑनबोर्ड लागताना आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना चेन्नई टीमसाठी 47 धावांचा पाठलाग करायचे. चांगली सुरुवात सलामीवीरांनी दिली नाही. परंतु तिसरा खेळाडू जेव्हा मैदानात आला तशी मात्र धावांचा ओघ चालू झालाय. तो मात्र चेन्नई टीमसाठी खूप चांगली टुर्नामेंट आपण एन्जॉय करतोय. तर नक्कीच तन्मयी 11 जॉनमन मसोबा नारपोली टीमला पाहतोय. चांगली बॅटिंग केली परंतु धावा वाचवण्यासाठी आता संघर्ष
क्रिकेटचा क्लास दाखवला होता, क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटक्यामध्ये पाहायला मिळालं होतं. कव्हरच्या दिशेने खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. एकदा मिळेल ती बॅटिंग करणाऱ्या चिरनेर टीमला आणि एका धाब्याच्या मदतीने 7 धाबा ऑन बोर्ड लागताना पाहतोय. 47 धावांचा पाठलाग करायचा, 7 धाबा उभारल्यात. अजूनही मात्र 40 धाव्यांची गरज असेल ते उर्वरित चेंडूमध्ये. चांगली गोलंदाजीमध्ये अभिजित मोरेने दाखवल्या. एक चौकार वगळता सुरेख चेंडू फेकी केल्यात अभिजितने. आता मात्र इथून निर्धाव चेंडू, इथून विकेट संपादन केल्या तर हा सामना सोपा होऊ शकतोय. तो तन्मय 11 जानमान मसुबा नारपोली टीमला. यावेळी चांगला फटका, क्रिकेटचा क्लास दाखवत परफेक्ट फटका अगदी पॉइंटच्या डोक्यावरून लगावला जातोय. शानदार चौकार. बॅटिंग करत असताना साहिल चव्हाणला आपण मैदानामध्ये पाहतोय. चौकाराच्या मदतीने 11 धाबा ऑन बोर्ड लागले जातात. चांगला फटका होता. क्रिकेटचं मादक सौंदर्य नक्कीच पाहायला बिलेला. ताकद, नजाकत आणि त्यावर केलेला एक कडक प्रत्युत्तर होता. बॅटिंग करत असताना साहिल चव्हाणच्या माध्यमातून चांगली खेळी साकारला. मॅग्नेटिक पॉवर प्लेचं पहिलं षटक बंदिस्त षटकामध्ये नक्कीच चांगले फटके दाखवले जातात. विवेक हातनोलकर आणि साहिल चव्हाण ही जोडी मैदानात खेळ करताय. 11 धाबा ऑन बोर्ड. यावेळी समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंडचा अप्रतिम बॅटचा तडाखा दाखवलाय. बॅट्समन साहिल चव्हाणच्या बॅटमधून येतोय उत्तुंग असा षटकार. नक्कीच 12ची सरासरी राखायची होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल मोजल्या गेल्या. गोलंदाजी करत असताना अभिजित मोरेने 17 धाबा, येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 30 धाब्यांची. सामना नक्कीच जवळ आलाय मित्रमंडळ चिरनेर टीमसाठी, कारण अपेक्षा नव्हती अभिजित मोरेवर एवढ्या धावा येतील, परंतु सरसेनापतीला इथे टार्गेट केलाय. मुख्य गोलंदाजाला टार्गेट करता तेव्हा येणाऱ्या गोलंदाजांवर दबाव ऑटोमॅटिकली वाढत जातो आणि तेच केलं बॅटिंग करत असताना साहिल चव्हाणने आणि विवेक हातनोलकर या दोन बॅट्समनने. 18 मध्ये आता 30 करायच्यात. 10च्या सरासरीने एक मोठा फटका प्रत्येक षटकामध्ये आला. सिंगल डबल आल्या तर सहजरित्या हे धावांचं आव्हान संपुष्टात येऊ शकतं. परंतु तुम्ही जेव्हा ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही पाहत असता की आपले बॅटर पहिल्या 5 चेंडूवरच 30 धावा जमवण्याचा प्रयत्न करत नाही, रन रेटने खेळत नाही. तुम्ही जेव्हा सरासरीने खेळता तेव्हा तुमच्याकडे नक्कीच विजयाच्या समीर तुम्ही जात असता. परंतु इथे काय घडेल, 18 मध्ये 30 वाचवायच्यात. आता मात्र तन्मय 11 आणि जय मसोबा नारपोली 11 या टीमला कोण सामना जिंकेल, कोण उपांत्य फेरी गाठेल. 18 मध्ये 30 करायच्यात. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल भावेश मोरे. एक व्यावसायिक क्रिकेटर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. पाठीमागच्या मॅचमध्ये 4 धावांचं षटक भावेशचं आलं होतं आणि एक निर्णायक षटक असेल भावेश मोरेचा. इथून जर कमी धावा या षटकामध्ये मोजल्या गेल्या तर नक्कीच सामना बॅलन्स होईल. इथून भावेशला टार्गेट केलं तर मात्र सामन्यामध्ये पकड निर्माण करेल तो मात्र चिरनेर टीम. 18 मध्ये 30 करायच्यात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा जमवल्या. 47 धावांचा पाठलाग करत असताना बॅटिंग ट्रॅकवर असणाऱ्या चिरनेर टीमने पहिलाच बॉल लो पुलटॉस लाईनचा चेंडू होता. डीप मिड ट्रॅव्हल होतोय. सिंगल मात्र अर्जित केली जाते आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 18 या अंकावर. सुरुवात दमदार केले बॅटिंग करत असताना चिरनेर टीमने. जी अपेक्षा होती एक चांगल्या खेळीची ती खेळी मात्र साहिल चव्हाणच्या बॅटमधून आले. त्यानंतर विवेक हातनोलकरने मात्र त्याला चांगली साथ दिल्या आणि आता मात्र कशा रीतीने खेळ करतील. येणारे 17 मध्ये आता 29 धावा इथे कंप्लीट करायच्यात. बॅटिंग करत असताना चिरनेर टीमला क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. साहिल चव्हाणसाठी आपण पाहिलं गेलं ऑनसाईडला 3 क्षेत्ररक्षक आणि 2 क्षेत्ररक्षक अगदी ऑफ साईडला आपण पाहतोय. लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. नक्कीच एक डीप स्क्वेअर लेग ठेवलाय, लॉंग ऑन ठेवला आणि एका डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपण असताना कशा रीतीने मात्र खेळ खेळला जाईल साहिल चव्हाण या बॅट्समनच्या माध्यमातून.
इथे दांडी गोल केली, मोठी सफलता असेल ती मात्र नारपोली टीम साठी. आणि अजून एक विकेट गारत होतोय, जो हमी होत होता तो साहिल चव्हाणला इथे शांत बसवलाय. गोलंदाजी करत असताना भावेश मोरे या गोलंदाजाने नक्कीच एक एक विकेटचं महत्व नारपोली संघाला नक्कीच माहित आहे. आणि नक्कीच मोठा अडथळा होता गोलंदाज बॅटिंग करत असताना. साहिल चव्हाणने 2 चेंडू खेळले, 10 धावांचं योगदान दिलं आणि त्यालाच मात्र बाद केलाय. तो गोलंदाज भावेश मोरेने. व्यावसायिक क्रिकेटर का मला ओळखलं जातं, माझ्यामध्ये असणारी गुणवत्ता मी सादर करेल माझ्या गावासाठी, माझ्या नावासाठी. आणि ही दाखवून देत असताना नक्कीच कमांडमेंट मैदानामध्ये कशी असावी एखाद्या व्यावसायिक खेळाडूची, ती कमांडमेंट मात्र इथे मात्र देत असताना साहिल चव्हाणला पहिल्या चेंडूवर दांडी गुल करत डगआउटचा रस्ता दाखवलाय. कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये साकारल्या गोलंदाजा भावेश मोरे या गोलंदाजाने. येणारे 16 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी आता बी 29 धावांची गरज असेल. सामना दोन्ही साईडून बॅलन्स आहे, कोणी जिंकलेलं नाही कोणी हारलेलं नाही. इथूनही कमबॅक दोन्ही टीम करू शकतात, परंतु कुठला संघ वरचं ठरेल. 16 चेंडू आणि 29 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये येताना आपण पाहतोय इनॅट नंबर 4चा खेळाडू राहुल मुंबईकरला आपण मैदानामध्ये पाहतोय. लॉफ करायचं होतं, नशिबाची साथ. वेगाच्या विरोधात चेंडू मात्र सरळ धरकेल तो नॉन स्टॉपला नक्कीच येतोय. नशिबाचा चौकार बॅटिंग करत असताना चिरनेर टीम साठी. चौकाराच्या मदतीने 22 धावा धावफलकर लागले जातात. अजूनही 25 धाब्यांची गरज असेल उर्वरित 15 चेंडूमध्ये. अशीच मॅच रंगली होती खऱ्या अर्थाने. अजिवली विपक्ष शिवकर सेमीफायनलची ती लढत होती. 18 चेंडू आणि 25 धावा करायच्या होत्या शिवकर टीमला आणि रोखलं होतं गोलंदाजी करत असताना अजिवली टीमने. परंतु इथे रोखलं जाईल का, भावेश मोरे पुन्हा एकदा रंग भरेल का. तर लॉफ करायचं होतं, एक धाव मात्र मिळेल ती बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि एका धावेच्या मदतीने 23 धावा ऑन बोर्ड लागल्या जातं. अजूनही 24 धाव्यांची गरज असेल. अर्धा आव्हान संपुष्ट केलं 10 चेंडूमध्ये, परंतु नक्कीच येणारं आव्हान 14 चेंडूमध्ये कंप्लीट केलं जाईल का हे देखील पाहणं गरजेचं. नवीन 2 बॅटर मैदानामध्ये राहुल मुंबईकर आणि त्याला साथ देत असताना आपण विवेक हतनोलकरला पाहतोय. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये साकार करत असताना गोलंदाजा सज्ज होईल भावेश मोरे नारपोली टीमच्या माध्यमातून. तन्मय 11 नारपोली टीम मैदानामध्ये खेळ करत असताना इथे मात्र फुलटॉसला टॉस करायचा. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकात डीपला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होत आहे. चांगली फेकी देखील पाहायला मिळेल ती 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने 24 धावा धावफलकर लागले जातात. 47 धावांचा पाठलाग करत असताना 24 धावा धावफलकर लागल्या जातात. येणारे 13 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल. 47 धावांचा पाठलाग इथून मात्र केला जातोय. स्ट्राईक एंडला मात्र बॅट्समन केलेल तो विवेक हतनोलकर हा बॅट्समन असेल स्ट्राईक एंडला. तर राहुल मुंबईकर आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. नक्कीच शरीराचा वेध घेतला होता, पंचांचा इशारा आलाय. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव धावफलकार जोडली जाईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 47 धावांचा पाठलाग करत असताना चिरनेर टीम जाऊन पोहोचल्या ती 25 या अंकावर. येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 22 धाव्यांची. 12 मध्ये 22 करायचा. सामना दोन्ही टीमसाठी नक्कीच खुल्ला असेल, परंतु विजय कोण साकार करेल ज्याचा संघर्ष मोठा तो मात्र इथे विजय संपादन करताना दिसेल. आता मात्र दोन्ही टीमला मेहनत घ्यावी लागेल, दोन्ही टीमला घाम घालावा लागेल मैदानामध्ये. धावांसाठी एफर्ट नक्कीच करताना दिसेल चिरनेर टीम, तर नक्कीच धावा वाचवण्यासाठी संघर्षाची लढाई लढताना दिसेल तन्मय 11 जहानबान मसोबा 11 नारपोली टीम.
12 चेंडू आणि 22 धाबा. कल्पेश गायकवाड येतोय, गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला पाहू शकाल आपण राहुल मुंबईकर, नॉन स्ट्राईक एंडला आपण विवेक कातनोलकरला पाहतोय, त्याच्या बॅटमधून एक चौकार, एक दुहेरी आणि 3 एकेरीच्या माध्यमातून चांगला खेळ त्याने दाखवला. आणि त्याला साथ देत असताना राहुलने पहिल्या चेंडूवर चौकार लगावला होता आणि त्यानंतर एक सिंगल येताना आपण पाहिले गेले. कल्पेश गायकवाड येते गोलंदाजी ट्रॅकवर 12 मध्ये आता 22 वाजवायच्यात, त्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील. क्रिकेट म्हटलं तर एक गेम प्लॅनिंग असतं, तुम्हाला कुठल्या गोलंदाजाला कुठं चालवायचा हे खूप इम्पॉर्टंट असतं. क्षेत्ररक्षण कसं सजवायचं ही गेम प्लॅनिंग ज्याला जमली तो मात्र क्रिकेटमध्ये नक्कीच टिकून राहिला आहे. 12 मध्ये 22 करायच्या स्ट्राईक एंडला राहुलला असेल, राहुल मुंबईकरला आपण पाहतोय. पहिलाच बॉल गोलंदाज कल्पेश गायकवाड. पहिलाच बॉल ऑफ करायचा होता, टप्प्याला पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलन घेणाऱ्या चेंडूवर कुठल्याही प्रकारचा नंबर नाही. नक्कीच असे चेंडू फेकावे लागतील आता नारपोली टीमला. सामना रोमांचक स्थितीमध्ये येणारे 11 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज असेल ते आता जिंकण्यासाठी. इथे चांगला फटका कोवरच्या दिशेने भिडकावला, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी नकार देण्यात येतोय. मिळेल ती एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल 26 या अंकावर. 47 धावांचा पाठलाग करायचा. आता मात्र 21 धावांची गरज असेल उर्वरित 10 चेंडूमध्ये. 10 चेंडू 21 धावा. सामना कोण जिंकेल, कोणता संघ या मैदानामध्ये जल्लोष करेल, नारपोली की चिरनेर, चिरनेर की नारपोली, ही बघण्यासारखी मॅच. चांगला फटका कव्हरच्या दिशेने विडकावला क्षेत्ररक्षक तिथे भावेश मोऱ्यात. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल आणि एका धावेने मी तर म्हणेन काही बिघडणार नाही ते मात्र. आणि एका धावेच्या मदतीने 27 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. 20 धावांची गरज असेल उर्वरित 9 चेंडू आणि 20 धावा. सिंगल सिंगल येते परंतु मोठे फटके येत नाही. आता मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल ती चिरनेर टीमला. पुलटॉस बॉल क्रिकेटच्या मध्ये कन्वर्ट केलं जातं. कुशल मुवमेंटला तुम्हाला हे चेंडू तुम्ही फेकू शकत नाही आणि नक्कीच खराब चेंडू आणि त्याच्या प्रत्युत्तर देत असताना लगावला जातोय. शानदार षटकार राहुल मुंबईकरच्या बॅटमधून येतोय. नवसंजीवनी देणारा हा येतोय मॅग्निफिसंट स्ट्रोक षटकार. तेहतीस धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. एक फटका अजून या सामन्यामध्ये घेऊन येऊ शकतोय तो मात्र चिरनेर टीमला. येणारे चेंडू असतील 8 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 14 धावांची. 8 चेंडू 14 धावा. आता 2 चेंडू मात्र खूप निर्णायक असतील की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. पुन्हा एकदा लाभ केलाय, फटका फसलाय, जज केलं जातंय, चांगलं झेल टिपला जातोय. इथे परतावं लागेल बॅट्समन राहुल मुंबईकरला डगआउटला. तेहतीस धावा धावफलकावर असताना तिसरा विकेट गारद होतोय. लागलेला तिसरा धक्का असेल चिरनेर टीमला. नक्कीच येणारे चेंडू असतील 7 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 14 धाव्यांची. निर्णायक चेंडू असेल या मॅच मधला. हा चेंडू निर्धावाला किंवा या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मात्र सामन्यावर पकड निर्माण करेल तो चिरनेर टीम. इथून निर्धाव चेंडू किंवा विकेट संपादन केले तर मात्र थोडासा कठीण जाईल मी तर म्हणेन प्रवास तो चिरनेर टीमसाठी. 7 चेंडू आणि 14 धावा. निर्णायक चेंडू थोडंसं दडपण नक्कीच असेल गोलंदाजा कल्पेश गायकवाड या गोलंदाजांवर. परंतु नक्कीच कमबॅक केलं. एक षटकार आला, खराब चेंडू फेकला आणि त्याच्या अगेन्स्ट नक्कीच एक षटकार आला परंतु कमबॅक ताकदवान केलाय. 7 चेंडू आणि 14 धावा. इथे मात्र बॉटम हँडचा वापर करून मोठा फटका खेळायचा होता बॅट्समन आपण आयुषला अनुप मोकलला. परंतु इथे मात्र शेवटच्या षटकामध्ये 14 धावा उरल्यात त्या आता वाचवायच्या. त्यासाठी आता शर्यतीचे प्रयत्न इथे मात्र करावे लागतील ते गोलंदाजी करत असताना नारपोली टीमला.
तन्मयी जयनमान मसोबा नारपोली टीम पाहतो आपण मैदानामध्ये 47 धावा उभारल्या आणि नक्कीच 46 धावा उभारल्या आणि 47चं टार्गेट सेट केलं होता आणि आता मात्र 6 मध्ये वाचवायच्या त्या 14. एक मोठा फटका निर्णायक ठरेल या मॅचमध्ये, परंतु एखादा मोठा फटका बॅट्समन विवेक हातनोलकरच्या बॅटमधून येईल का की अनुप मोकलच्या बॅटमधून येईल याकडे नक्कीच पूर्ण प्रेक्षकांच्या नजरा लागल्या असतील की येईल का. चिरनेर संघ बोलत असतील, चिरनेर संघाचे पाठीराखे एक मोठा येऊ द्या, एक मोठा फटका आमच्या टीमसाठी येऊ द्या, तर नक्कीच नारपोली संघाचे पाठीराखे नक्कीच विचार करत असतील इथून एखादी विकेट, इथून निर्धाव चेंडू जर येत असेल तर आम्ही विजय संपादन करू शकतो. खऱ्या अर्थाने जे प्रेक्षक असतात त्यांना खूप मजेची पडलेलं असते. जेवढं ते टेन्शन खेळणाऱ्यांना नसतं तेवढं मात्र टेन्शन खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना असतं. खऱ्या अर्थानं त्यांना काहीच मिळत नसतं, परंतु टीमच्या वाटाघाटीमध्ये, टीमच्या पाठीमागे टीमचा परफॉर्मन्स चांगला असू द्या किंवा वाईट असू द्या, परंतु प्रेक्षक मात्र कधी साथ सोडत नाही. एखादा खेळाडू टीम तयार करतो, परंतु खेळाडू प्रेक्षक जे असतात ते मात्र नक्कीच शेवटपर्यंत आपल्या टीमशी एकनिष्ठ राहून आपल्या टीमला बॅकिंग करत असतात. तर नक्कीच 6 मध्ये आता वाजवायच्या 14 धावफलकाचा विचार केला गेलो. धावफलकावर 33 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्यात. बॅटिंग ट्रॅकवर आपण जो तिसऱ्या क्रमांकावर खेळ करण्यासाठी आला आहे तो विवेक हातनोलकर याच्याकडून मात्र बऱ्याचशा अपेक्षा असतील, त्या मात्र आता चिरनेर टीमच्या पाठीराख्यांना. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. गोलंदाज कुणाल पाटीलला आपण पाहतोय. पहिला बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतं एकदा पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल 34 या अंकावर. 47 धावांचा पाठलाग करायच्या 34 धावा उभारल्या गेल्यात. येणारे चेंडू असतील 5 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 13 धावांची. 5 चेंडू 13 धावा. स्ट्राईक एंडला अनुप मोकल हा बॅट्समन असेल 5व्या क्रमांकाचा खेळाडू. इथं व्हेरिएशन दाखवायचं होतं. झेल पकडली जाते. अजून एक विकेटचं पतन. कुशल मुवमेंटला मोठी सफलता. अनुप मोकल बॅक टू डगआउट. चार चेंडू आणि 13 धावा. या चेंडूवर एकेरी धाव घेऊन कुठेतरी स्ट्राईकवर आणलं पाहिजे होतं विवेक हातनोलकरला, परंतु तसं झालं नाही. माझ्यात देखील क्षमता आहे आणि मी ती क्षमता सिद्ध करण्याच्या नादात मात्र आपली विकेट गमावून बसलाय अनुप मोकल. येणारे 4 चेंडू आणि 13 धावा. एक मोठा फटका या सामन्यावर पकड निर्माण करेल. अजून एखादा निर्धाव चेंडू, एखादी विकेट इथून मात्र गोलंदाज आपण कुणाल पाटीलने मिळवली तर मात्र पूर्णपणे या सामन्यासाठी विजयाच्या उंबरठ्यावर नक्कीच आपल्याला येताना दिसेल. ती तन्मय 11 जानमान मसोबा नारपोली 11 टीम आपण पाहू शकाल. परेशानला नवीन येणारा फलंदाजा 6व्या क्रमांकाचा फलंदाजा मैदानात इन होतोय. इथं व्हेरिएशन करायचं होतं, अगोदरच ओळखलं. आल्या पावली जसा चेंडू फेकला तसा षटकार लगावलाय. बॅटिंग करत असताना परेशच्या बॅट मधून येतोय. इट्स अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. चाळीस धावा धावफलकावर लागल्या जातात. कुणाल पाटीलला व्हेरिएशन दाखवायचं होतं. नक्कीच आपल्याला पाहायला गेलं स्लोवर डिलिव्हरी अगोदरच ओळखलं आणि पुढ्यात बॉल होता. जसा आला बॉल तसा मात्र भिडकावून दिला. परेशने मात्र एक ताकदवान स्ट्रोक का खेळत मात्र आपली दादागिरी स्पष्ट केली मैदानामध्ये. येणारे 3 चेंडू आणि 7 धावा. सामना बॅलन्स. चेंडू द्यायचा मैदानामध्ये. 3 चेंडू आणि 7 धावा. नक्कीच व्हेरिएशन करायचं होतं. तो अंगलट आला मी तर म्हणेन केलेला प्रयत्न तो कुणाल पाटील या गोलंदाजाचा. नक्कीच ज्या लेनने तो गोलंदाजी करतो, पहिला बॉल ज्या लेनने फेकला होता त्या लेनने जर चेंडू फेकी केल्या असत्या तर नक्कीच इथे वेगळं रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला असा. परंतु व्हेरिएशन दाखवायचं होतं. थोडीशी स्लोवर डिलिव्हर त्यांनी या चेंडूवर
केली आणि ते बरोबर प्रॉपर ओळखला, ताकदीचा पुरेपूर वापर करत परेशने मात्र डीप मिड विकेटला उत्तुंग असं षट आपले इरादे, आपली आक्रमकता, आपली गुणवत्ता मात्र सिद्ध केल्या. येणारे चेंडू असतील 3 आणि जिंकण्यासाठी गरज ती 7 धाब्यांची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम, याची देखील आपण नोंद घ्यायच्या. 3 चेंडू आणि 7 धाबा. आता मैदानामध्ये शिरकाव करतोय बॅटिंग करत असताना चेन्नई टीम. असं वाटलं होतं की 14 धाबा शेवटच्या षटकामध्ये उरल्यात, त्या कठीण जातील, परंतु त्या सोपं बनवण्यासाठी मदत केलाय की परेश या बॅट्समनने 6व्या क्रमांकावर आलाय आणि आपली आक्रमकता मात्र सिद्ध केल्या. 3 चेंडू 7 धाबा. 3 चेंडू आणि 7 धाबा. नक्कीच आता मात्र सामना रोमांचक स्थितीमध्ये. संघांचे प्रेक्षक मात्र आता उभे राहिल्यात. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ उपांत्य फेरी गाठेल आणि कुठला संघ घरची वाट पकडेल. 3 चेंडू 7 धाबा. दबाव दबाव आणि दबाव. जसे जसे निर्धाव चेंडू येतील तसे तसे मात्र नारपोली संघाच्या बाजूने टाळ्या वाजतील. जसा जशा धावा येतील तशा चिरनेर संघाच्या बाजूने टाळ्या वाजतील. 1 धाव येईल. 1 धावेच्या मदतीने 41 धाबा धावफलकावर. येणारे 3 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. 3 चेंडू 6 धाबा. सामना खुला केला जाईल का? चांगला फटका सजवलाय, परंतु कॅचवर येणं गरजेचं होतं. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 43 या अंकावर. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज ती मात्र आता 4 धावांची. 2 चेंडू 4 धाबा. सामना अजून कोणी जिंकलेला नाही, कोणी हारलेला नाही. इथून देखील सामन्याला युटर्न मिळू शकतोय दोन्ही बाजूने. परंतु सामना कोण जिंकणार याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष लागलाय. 2 चेंडू 4 धाबा. तर चला स्पीडअप करा, थोडंसं स्पीडअप करा आणि पुढच्या मॅचसाठी घोडीलदेव क्रिकेट संघ कसडकर प्रफुल्ल आपला निर्णय आम्हाला कळवायचा. आणि नक्कीच त्याच्या अगेन्स्ट मात्र खेळ करत असताना यंगस्टर नारपोली टीम आपण दिनेश पाटील यांना पाहू शकाल. 2 चेंडू आणि 4 धाबा. स्ट्राईक एंडला परेश आपण पाहतोय. नक्कीच इथे चांगला फटका ऑन साईडला खेळलेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवलाय बॅट्समन विवेक हातनोलकरने, ज्याच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर चौकार आलाय. त्यानंतर 1 दुहेरी आणि 5 सिंगलच्या माध्यमातून चांगला खेळ केलाय. परंतु विनिंग स्ट्रोक आता शेवटच्या चेंडूवर येईल का? येणारे चेंडू असतील 1 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 3 धावांचे. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या मॅचसाठी. संघाची टोटल 47 धावांचा पाठलाग करीत असताना 44 धावा जमवल्यात पहिल्या 23 चेंडूमध्ये आणि 1 चेंडूवर सामना येऊन टावलाय. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज ती 3 धावांची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम असेल. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल कुणाल पाटील, ज्याच्या एका षटकामध्ये 1 षटकार देखील आपल्याला परेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. परंतु आता मात्र 3 धावा वाचवायच्या. दोन्ही संघाच्या बाजूने संघर्ष केला जातोय. सामना जिंकायचा, कोणी मॅच सोडण्यासाठी तयार नाही. एका साईडला नारपोली, दुसऱ्या साईडला चिरनेर टीम. 1 चेंडू 3 धावा. जोरदार टाळ्याने स्वागत करा मित्रांनो. 1 चेंडू 3 धावा. आणि इथे मात्र फटका सजवला. क्षेत्ररक्षक टिपला, चांगला झेल टिपला जातोय आणि इथे मात्र विजय संपादन करतोय तन्मय 11 जर्मन मसोबा टीम. नक्कीच आपण सेलिब्रेशन पाहू शकाल. खऱ्या अर्थाने असं वाटलं होतं चिरनेर टीम या सामन्यामध्ये कमबॅक करेल. बॅटिंग करत असताना परेशने जो षटकार लगावला होता तर वाटलं होतं की परेश मॅच जिंकूनच सोडतोय की काय, परंतु कमबॅक ताकदवर राहिला ते कुणाल पाटीलचं. नक्कीच हा सामना वाचवला. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 14 धावा वाचवल्या.
तर कसडकर संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केलं बॅटिंगसाठी यंगस्टर नारपोली टीमला. मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने कुशल मुवमेंटला जेव्हा धावांची गरज होती नक्कीच त्या धावा जमा केल्या. 24 धावांची बारदार खेळी करणारा